आम्ही देखील या ठिकाणी सर्व मान्यवरांना आम्हाला बोलवलं होतं. आम्ही ग्रामस्थच आहोत, आम्ही पण या स्पर्धेचा एक भागच म्हणून आलो होतो आणि आमच्या देखील जोर बैठक या ठिकाणी घेण्यात आलाय. त्याच्यामुळे आम्हाला पण वाटलं की कुठेतरी अजून आपण पण व्यायाम करण्याची गरज आहे. यात आम्ही पण सहभाग घेतला. आम्हाला पण जसं आता दीपक भाऊ म्हणले त्याप्रमाणे आम्हाला व्यायामाची खरंच गरज हुप्पा हुय्या हुप्पा हुय्या हुप्पा हुय्या रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की. अतिशय सुंदर असे जोर मारलेले दादांनी. त्याचप्रमाणे आमचे मित्र बाप्पू काळे, पप्पू जोशी, त्याचप्रमाणे या ठिकाणी संघ दरवर्षी हनुमानाचं जुनं मंदिर नवीन मंदिराला रंग देण्याचं काम करतात. संदीप हनुमान भक्त सगळ्यांनी टाळा वाजवून या ठिकाणी हनुमान जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पूर्ण मोठ्या हेळांनी न सांगता कोणाला माहीत नाही तसं बघा असतं. आज हनुमान जयंतीनिमित्त शिर्डी येथे क्रांती युवक मंडळाचे अध्यक्ष सचिन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यात 125 किलो वजनी बजरंग गोटा उचलण्याची स्पर्धा व जोर काढण्याची स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. यावर्षी प्रथमच मुलींनी जोर काढण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला. या चक्क 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीनं 50 जोर काढत उपस्थितांना थक्क केलं. या चिमुकल्या मुलीचं विशेष कौतुक करत तिचा मंडळाच्या वतीनं सन्मान करण्यात आला. तर इतर दोघा मुलींनी देखील 15 मिनिटात 100 पेक्षा जास्त जोर काढून महिला देखील कोणत्याही क्षेत्रात मागे नसल्याचं दाखवून दिलं. त्याचप्रमाणे तरुणांच्या जोर काढण्याच्या स्पर्धेत 12 ते 15 तरुणांनी सहभाग नोंदविला. पण त्यात चक्क 70 वर्षांच्या व्यक्तीने तरुणांच्या बरोबरीने जोर काढत हम भी कुछ कम नहीचा प्रत्यय दिलाय. या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर, अर्जुन जगताप, वाल्मिक बावचे, शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक नितीन पाराजी कोते, आरोग्य सभापती दीपक गोंदकर, विकास गोंदकर, संदीप सोनवणे, अमृत गायके, बापू काळे, डॉक्टर प्रशांत गोंदकर, विनोद गोंदकर, पैलवान शिवाजी चौधरी यांसह मान्यवर उपस्थित होते. मात्र सचिन तांबे यांनी मान्यवरांच्या हस्ते मारुती रायाचं पूजन होताच मान्यवरांनी व नगरसेवकांनी देखील जोर काढण्याचा आग्रह धरला. नगरसेवकांनी देखील लागलीच तयारी दर्शवत जोर काढले व त्यानंतर प्रतिक्रिया देताना आम्हाला देखील आता व्यायामाची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. प्रथमतः सर्व शिर्डी ग्रामस्थांना माझ्याकडून हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर बाबांच्या हयातीपासून रामनवमी उत्सव आणि हनुमान जयंती उत्सव ते बाबा साजर करून घेत होते. बाबांनी मंदिराचं सुशोभीकरण वगैरे सगळं बाबाच पाहत होते. तर अशा या पवित्र पावनभूमीत सचिन भाऊ तांबे यांचं क्रांती युवक मंडळ हे अतिशय उत्कृष्टरित्या वर्षानुवर्ष काम करीत आहे. त्यामुळे त्यांच्या मंडळाच्या माध्यमातून इथे जोर बैठका स्पर्धा व 125 किलो वजनी गोटा उचलण्याची स्पर्धा हे दरवर्षी आयोजित करत असतात. त्यांचा हा उपक्रम अव्याहत चालू आहे. त्यांच्या कार्यास आमच्या शुभेच्छा. धन्यवाद. आज शिर्डी शहरामध्ये द्वारकामाई परिसरामध्ये बजरंग बलीचं जे मंदिर आहे तिथे हनुमान जयंती जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी क्रांती युवक मंडळ असेल आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात येत असतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने बजरंग गोटा जो 125 किलोचा आहे तो उचलण्याचा या ठिकाणी स्पर्धा होते आणि त्यानंतर आज जोर आणि बैठकाची स्पर्धा या ठिकाणी क्रांती युवक मंडळाच्या वतीने आयोजित केलेली आहे. अतिशय आनंद आणि उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपण बघू शकता की युवकांमध्ये आहे. आपले हनुमान भगवान जे आहेत ते एक शक्तीचं प्रतीक आहे आणि सद्गुरू साईबाबांनी आपण भक्तीचं प्रतीक मानतो आणि भक्ती आणि शक्तीचा एक चांगला संगम या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. युवकांमध्ये एक व्यायामाचा एक व्यायाम असतो, ते व्यायामाचं एक आवड निर्माण होईल यासाठी या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे आणि अतिशय आनंद आहे. आम्ही देखील या ठिकाणी सर्व मान्यवरांना आम्हाला बोलवलं होतं. आम्ही ग्रामस्थच आहोत, आम्ही पण या स्पर्धेचा एक भागच म्हणून आलो होतो आणि आमच्या देखील जोर बैठक या ठिकाणी घेण्यात आलंय. त्याच्यामुळे आम्हाला पण वाटलं की कुठेतरी अजून आपण पण व्यायाम करण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं युवकांना चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून जातो. मी क्रांती युवक मंडळ आणि शिर्डी ग्रामस्थांचे सगळ्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो का आम्हाला बोलवलं आणि सर्व शिर्डी ग्रामवासियांना मी हनुमान जन्मोत्सवाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. प्रथमतः हनुमान जयंतीच्या सर्व ग्रामस्थांना व हनुमान भक्तांना शुभेच्छा. तसेच क्रांती युवक मंडळ हे जे शिर्डीतले एक मंडळ आहे, हे शिर्डीचं मंडळ निर्व्यसनी मंडळ आहे. सर्व तरुण मुलं या मंडळात जे आहे खूप मेहनत करतात.
नवीन नवीन स्पर्धा भरतात. आज 125 किलो गोटा स्पर्धा उचलणे, त्याची स्पर्धा भरली गोटा उचलणे. त्याचप्रमाणे जोर बैठका काढल्या, त्यात आम्ही पण सहभाग घेतला. आम्हाला पण जसं आता दीपक भाऊ म्हणले त्याप्रमाणे आम्हाला व्यायामाची खरंच गरज ठेवली पाहिजे. आपण यातून एक संदेश भेटतो. सचिन भाऊ व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो होतो. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.